नाशिकला आल्यानंतर तुम्ही जर का या ठिकाणी आलात तर समजा तुमची ट्रिप सार्थकी लागली. आणि मी कुठंतरी ऐकलं होतं, जर का मित्र योजना बनवत असतील तर त्याला नाही म्हणायचं नाही. तुम्हाला मी याआधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एखादी गोष्ट करण्यासाठी योजना लागत नाही, लागते ती फक्त तीव्र इच्छा. अशीच तीव्र इच्छा मनामध्ये ठेवून पवन आणि रोहनचा कॉल आला. ते म्हणाले आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. मग आमचं ठरलं नाशिकला जायचं. त्यानंतर आपले हे भाऊ तर ट्रेनला थांबवायसाठी हात देत होते. असे 4 प्रकारचे 4 नमुने सोबत असल्यावर कशाचं टेन्शन. मग आम्ही सकाळी 3 वाजता पोहोचलो नाशिकला. मग सकाळी 5 वाजता नाशिकवरून आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आम्हाला 7 तास वेळ लागला. आणि नंतर आम्ही ठरवलं घरी निघायचं. पण मनामध्ये एक गोष्ट कुठेतरी राहिली होती, ते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. त्र्यंबकेश्वर हे लॉर्ड शिवाचं एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आणि शांतता भरपूर. ब्रह्मगिरी पर्वतावर आल्यानंतर प्रत्येक पावलावर जे दृश्य आहे ते म्हणजे तुम्हाला स्वर्ग अनुभवल्यासारखं वाटेल. इथला जो निसर्ग आहे तो तुमच्या आयुष्यातला ताणतणाव पूर्णपणे संपवून टाकेल. यासाठी एकदा आयुष्य भेटलं तर माणसाने अवश्य ट्रॅव्हल करायला पाहिजे.